8चे 5 वाजलेत आणि मी आले आता रोडला फिरायला. मस्त असं गार वातावरण आहे. तर दिवसाची सुरुवात झाली आहे. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज आहे रविवार. तर चला, रविवारचं दिवसभर कामकाज काय, आज शेंगा पण काढायच्यात. नणंदबाईची आज फुलंसुद्धा आहेत. बघूया आता नेमकं काय होतंय दिवसभरामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गुड मॉर्निंग. छान अशी दिवसाची सुरुवात. पक्ष्यांचा किलबिलाट, कोंबडे, शेळ्या. असं दिसते सकाळ सकाळी आपलं घर. आत्ता वाजले 7:30 आणि आमचं सगळं आवरलंय. मळ्यात जाण्यासाठी बघा पिशव्या भरल्यात, जेवणाचे डबे, पोरं नाश्ता करतायत. तर चला, दिवसाची सुरुवात. काय आहे? कशाला? त्याच्यासाठी गुळ पण घेतला पाहिजे. मग आणजा गुळाचा डबा आणजा, गुळ पण घेऊ थोडा. तर आमचं काम झाल्यानंतर आम्ही 5 वाजता ना पार्टी करणार आहे भेळची. त्यासाठी चिंच, गूळ, टमाटे घेतोय. आणि त्या दिवशी आम्ही वडापावची केली होती. आज भेळ आली. लाईट मळ्यात जाणार आहे. त्यामुळं सगळं दिवसभराची तयारी करून स्वयंपाक ते बनवून ठेवला मी. आहो वैरण ते करून ठेवतात नणंदबाईला, म्हणजे ते दिवसभर पाणी वैरण करत राहतील. लाडू नणंदबाईची चालले देवपूजा. खोबरे, आंबा, डाळ, चपाती, लस्सा भाजी, घट्ट भाजी सगळं घेतलंय. कुठं जायचं बाळा? खोबरे, आंबा. सकाळी सकाळी आलोय आम्ही आता शेंगा तोडायला. किती कॅरेट भरले मालक? दोन कसं 3 ही 4थं चालू आहे. आज दीदी पण आले तोड लागायला. 3 अंजीर सापडलेत मस्त असे आपल्या झाडाचे. हे आपलं झाड आहे मोठं लट. काय करताय? साडे 10 वाजलेत. कलिंगड पार्टी चालू आहे आमची. लाडू दाखवतोय छान छान. बस बस. किती कॅरेट भरले हो? कॅरेट भरले 8, पोती भरले 2. मला दे.
नकोस थांब ही व्यवस्थित पोतवलं करू दे सगळं थांब ना ए राहता दुसरी जी पडेल चल न पडत न पडत हाय दुसरी घे दुसरी पडत हाय नाही हीच मारते थांब जरा मी पोते वल्ले करून देते तुला बंद कर ना. चपाती भाजी खायला चाललाय का घरी आता चाललंय आम्ही जेवायला घरी 1च वाजलं बाई शेतात काम करायला काय वाटत नाही उन्हाचं एकदा सवय झाल्यावर आहे ना वाढा मस्त अशी आमची आता शेंगा तोडून झाल्यानंतर भेळ पारते तर कांदा टोमॅटो आणि हिरवे कांद्याची पात कोथिंबीर चिरून घेतले मी चुरमुरे तर आता किती आम्ही 5-7 माणसं इथं घरी 2 आहेत शेतातल्या घरी 1 मळ्यातल्या घरी 1 टाकला होता शेंगदाणा हे बघा चिंच आणि गुळ आम्ही भिजवून आणलं होतं घरूनच त्याचा हे चटणी टाकायचं आणि इथं आहे बघा धने पावडर मीठ गरम मसाला तिखट तर हे सगळंच टाकणार आहे आणि इथं तेल सुद्धा आणलंय तेल पण हमडाच बाजूला तर मस्त अशी शेतात बनवलेली ना 1 नंबर चव होते एकदम चिकट असं पाक तयार झाला कट करते मस्त असं मिक्स केलंय आता फरसाण टाकून घेऊया फोटो काढायचा खूप तोंडाला पाणी सुटलेलं ना आम्ही मिडियमच केली जास्त तिखट केली नाही लाडूसाठी गोड केले जास्त तुला नाही ना आवडत बाळा भेळ म्हणते दादा ये लवकर दीदी शंपून टाकाली सगळं शंपून चाललं बशा धर तू मग लाडू कसे झाले भेल आपला शेवग्या आज तोडलेला इकडे ह्याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and 13 ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथंच 10 आहेत नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत अहो 9 10 11 12 13 हा इकडे 13 झाले आणि पांढरवाला 14 तर आता पोतं पॅक करायचं काम चालू आहे किती वाजले हो आता 7ला 2च मिनिट कमी आहेत हा पहिलं 6ला मावळत होता बघा चांदू मामा कालच ईद झाले दिसते का हो तुम्हाला किती वेळ लागेल तासभर परत एकदा अजून घ्यायचं का इकडं उलट चलो टाटा बाय बाय आहो बाय कराय